आपण ट्यून केलं आहे 90 FM देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा. आणि या स्टुडिओमध्ये आज आपण मल्टीमीडियाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, कारण त्यांचं इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी नेमकं काय शिकलंय. आता आपल्यासमोर आहे साक्षी. साक्षी, तू बोलणार आहेस. 1 महिन्यामध्ये तुला हा जो अनुभव आहे तो कसा वाटला? चांगला अनुभव होता आणि मी ऑडिओ कसा इंटरॅक्ट करायचा आणि कसा कंपोज करायचा ते पण शिकले, जे की मला येत नव्हतं. आणि जे की व्हॉइस टोन तुम्ही बदलत असता बोलताना अँड जे एक्सप्रेशन तुम्ही मेंटेन करता बोलत असताना, आय थिंक ओव्हरऑल माझ्यासाठी खूप चेंजिंग होतं. कॉन्फिडन्स पण वाढला आणि थँक्यू मॅम तुमचं. अरे, तुमच्यासाठी आहे आणि हा स्टुडिओ आणि तुमच्यातलेच कलाकार पुढे येऊन पुढे आरजे होणार आहेत. आणि म्हणूनच आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे की देवगिरी महाविद्यालयाचे स्टुडंट आहात आपण. यानंतर मला असं वाटतं शिवानीला आपण बोलवावं. शिवानी, तू येऊन तुझा थोडासा अनुभव सांगशील? तर आपल्याकडं शिवानी हिला आमंत्रित केलं आहे आपण. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तिनं नेमकं काय शिकलंय. रेडिओच्या ज्या काही छोटे छोटे बोलण्याची जी शैली आहे, किंवा आपण जेव्हा मुलाखती घेतो, किंवा डबिंग मिक्सिंग काय आहे नेमकी, आणि लाईव्ह ट्रान्समिशन नेमकं काय असतं हे तू संपूर्ण बघितलेलं आहे. तर त्याबद्दल तुला नेमकं काय वाटतं? कारण लहानपणापासून आपण रेडिओ ऐकतो, आम्ही ऐकत होतो. तुमच्या काळात FM आलेला आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, मोबाईलवर तुम्ही FM ऐकता. तर नेमकं तुला इथे 1 महिन्याच्या कालावधीत तू काय शिकलीस? म्हणजे मॅम आता कसं इथे मला म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स भेटलाय. ॲज अ इंट्रोवर्ट मी जास्त बोलत नाही, पण इथे येऊन मला बोलायला लागलं. अरे वा. आणि कसं म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे थोडंसं सुधार आला. म्हणजे समोरच्याला बोलताना कसं बोलायचं, आवाज मोठा छोटा म्हणजे सॉफ्ट पाहिजे का कसा. आणि हे लाईफ मध्ये असताना म्हणजे आपल्याला तिथे कळतं ना की आपण बोलतोय, तर मग समोरच्यांना कसं वाटलं पाहिजे, ऐकून छान वाटलं पाहिजे. आणि बाकी मग सगळं छान होतं एक्सपिरियन्स. तुम्ही पण चांगला सपोर्ट केला. धन्यवाद. यानंतर आपल्याकडे दिव्याला मी आमंत्रित करतेय. आणि कारण दिव्यानं एक छोटासा कार्यक्रम पण केला आहे 1 तासाचा. आपण त्यांना आरजे म्हणून आपण म्हणतो 1 दिवसाचा आरजे. तर दिव्याने खूप छान कार्यक्रम केला गणपतीच्या काळामध्ये. तर दिव्या, तुझा अनुभव कसा होता? आधी मला एवढं म्हणजे कॉन्फिडेंटली बोलता येत नव्हतं, तर मग इथे येऊन माझं म्हणजे बोलण्याचा कॉन्फिडन्सही वाढला. त्या दिवशी मी फर्स्ट टाइम म्हणजे असं बोलले स्टेजवर कधीतरी. याच्या आधी कधी बोललेली नव्हतं स्टेजवर. आणि एडिटिंगचं पण थोडंफार कळालं ऑडिओचं. खूप छान होतं एक्सपिरियन्स. छान होता. आणि तू ऐकवला कुणाला? हो, घरी ऐकवलं सगळं. तुझ्याकडे ती मेमरी आहे? हो आहे. खूप छान. यानंतर गायत्रीला मी आमंत्रित करते, कारण गायत्री एकदम लाजरी बुजरी आहे आणि खूप कोमल आवाजाची आहे आपल्याकडे. आणि आता तिचा जो अनुभव आहे तो कसा आहे? अनुभव खूप छान होता. पहिले म्हणजे आम्हाला वेगळं काहीतरी शिकायला भेटलं. पहिल्या दिवशी तुम्ही रेकॉर्डिंग केली, आम्हाला दोघींना एडिटिंग करायला दिली. ती बऱ्यापैकी जमली किंवा नाही ते नाही माहिती, पण मग केलं जेवढं येत होतं तेवढं. ऑडिओ एडिटिंग केलं आणि रेकॉर्डिंगचं पण कळलं थोडंसं. आवाज चढ उतार कसा करायचा काय ते सगळं कळलं आणि अनुभव खूप छान होता. आता हा अनुभव तुला पुढच्या म्हणजे भविष्यामध्ये तुझा कसा उपयोगी येईल तुला सांगशील? कुठे कुठे कामी येणार आहे? आवाजाचं रेकॉर्डिंग म्हटलं तर मग ॲनिमेशनमध्ये डबिंगचं असतं तिथं येईल. एडिटिंग पण आहे, म्हणजे आम्हाला व्हिडिओ एडिटिंग आहे, ऑडिओ एडिटिंग आहे, तिथे पण कामाला येईल. अच्छा, खूप छान. गायत्री, तुला पुढच्या याच्यासाठी तुझ्या फ्युचरसाठी शुभेच्छा. थँक्यू. यानंतर मी रोहितला बोलवते, कारण रोहित जो आहे तो आरजे बनण्याचं स्वप्न घेऊन आलेला आहे आपल्याकडं. आणि मला असं वाटतं रोहित, तुझ्यासाठी हे खूप मोठा मंच आहे आपल्या देवगिरी महाविद्यालयानं दिलेला. तर रोहित आहे ना, रोहितचं स्वप्नच आहे की त्यानं आरजे व्हावं आणि त्याचा आवाज पण छान आहे. फक्त त्याला आता कॉन्फिडन्स थोडा कमी होता. तर तू कशा प्रकारे ग्रो झाले आहे ते सांगणार आहे तो. आणि आरजे रोहित नेमका आरजे होणार आहे की आणखी दुसऱ्या करिअरमध्ये त्याचं पाऊल पडणार आहे का, हे पॅशन आहे त्याचं की प्रोफेशन बनवणार आहे? तर मॅम, आरजे रोहित हे असं लहानपणी रेडिओ बद्दलचं असलेले कुतूहल, की अरे बाबा रेडिओ मधून जो आवाज येतो तो नेमका येतो कसा, ते बोलतं कोण, आणि एवढं छान बोलणारे लोक असतात कुठे, हा लहानपणीचा मेन प्रश्न. आणि नंतर इथं आल्यानंतर कळालं की लाईव्ह ट्रान्समिशन कसं होतं, की बोलतात कसं, की समोरच्याला आपल्याला न बघता आपले एक्सप्रेशन कसे कळतात आवाजामधून, ते ह्या इंटर्नशिपच्या पिरियड मध्ये खूप शिकायला भेटलं. आणि राहिला प्रश्न स्वप्नाचा, तर आरजे रोहित हे स्वप्न नाही तर एक कुतूहल आणि एक पॅशन होतं की बाबा
नेमकं हे होतं कसं आणि त्याबद्दलची असलेली आवड जे माझ्या आजोबांनी लहानपणी रेडिओमध्ये एवढं ऐकवलं की सांगितलं बाबा असं असतं. नंतर थोडंसं कळायला लागल्यावर काका आकाशवाणीमध्ये घेऊन गेले, तिथं पण दाखवलं. पण मग मनात राहिलंच की यार बाबा आपल्याला कसं बोलता येईल तिथं जाऊन. तर ते स्वप्न इथे येऊन आज पूर्ण झालं. खूप छान वाटतं त्याला. छान छान. तू हे स्वप्न घेऊन आला होतास आणि एका महिन्याच्या कालावधीत तुला ते पूर्ण झाल्याची एक विश्वास आहे आणि तो मल्टीमीडियामध्ये तुला कामी येणार आहे. खूप खूप छान. आणि या ठिकाणी आता जे आपलं मनीष आहे तो मनीष येणार आहे आणि मनीष आपलं जे वक्तव्य करणार आहे, कारण तो मल्टीमीडियाचा विद्यार्थी आहे आणि त्यानं यूट्यूब चॅनल ग्रो केलेलं आहे. आपण जे यूट्यूब चॅनलवर आता हे जे शॉर्ट्स बघत आहात ते फक्त त्याची देण आहे, त्याचं श्रेय आहे पूर्णपणे. यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे पेज तो डेव्हलप करतो आणि त्याला त्यामध्येच रस आहे. तर मनीष यूट्यूब चॅनल ग्रो करताना कसा अनुभव होता आणि तुला हे सगळं टेक्निक जे आहे ते खूप आवडतं हँडल करायला, तर तो अनुभव तुझा. मी 4 वर्षापासून हे मॅनेजमेंट करतो सोशल मीडिया. 3-4 यूट्यूब चॅनल आहे त्यांचे पण मॅनेज करतो. तर मला अनुभव होता म्हणून मी हे कंटिन्यू केलं की आपल्या कॉलेजला पण काही आपल्याकडून द्यावं. सोशल मीडिया आता कसं ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्याच्यामुळं. बाकी मला इथं ऑडिओ मिक्स मास्टरमध्ये अनुभव आला की ऑडिओ कसं एडिट होतो. मी एडिटर आहे, व्हिडिओ एडिटर, तर मला त्याचा हेल्प होतो. तर पुढचं जे काय आहे तुझं स्वप्न काय आहे मल्टीमीडियाला धरून, तुझं नेमकं कशामध्ये तुला करिअर करायचं? सध्या तर व्हिडिओ एडिटिंगमध्येच आहे व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये पण आहे थोडंफार. ओके ओके. खूप खूप शुभेच्छा तुझ्या ब्राईट फ्युचरसाठी. आणि हे जे चॅनल आहे आपण जे बघत आहात यूट्यूब चॅनल देवगिरी वाणी, मनीषचं श्रेय आहे पूर्णतः. खूप खूप धन्यवाद मनीष तुझे. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हालाही याच प्रकारची इंटर्नशिप जर करायची असेल, रेडिओमधलं तकनीक जे काय आहे टेक्निक ते तुम्हाला शिकायचं असेल आणि आरजे बनायचं स्वप्न असेल तुमचं, किंवा मुलाखती घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी हा मंच आहे देवगिरी महाविद्यालयानं उपलब्ध करून दिलेला. FM 90 देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा. कुठलाही विद्यार्थी आपल्याकडे येऊ शकतो आणि या ठिकाणी इंटर्नशिप घेऊ शकतो देवगिरी महाविद्यालयाच्या कॅम्पसमधल्या.